प्रकार आहे? राजेश पवारने दाबून ठेवलं होतं आम्हाला. काय म्हणलं होतं आहे की नाही इथं पैसे वाटणार आहेत आहे की नाही इथं आहे की नाही तुम्ही तुम्हाला? आम्हाला मंगल कार्यामध्ये पळून ठेवलं. किती जण होते काय? 1001 माणूस होतो. नांदेडच्या धर्माबाद मध्ये निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु या ठिकाणी काही जणांनी हा जो मंगल कार्यालय आहे या परिसरात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे. या मंगल कार्यालयामध्ये सकाळपासून मतदाराला अशा पद्धतीने डांबून ठेवण्यात आलं होतं. एकत्रित पाहिलं तर सकाळ अल्प प्रतिसाद मिळतोय आणि संपूर्ण गोंधळ या ठिकाणी आपण रस्त्यावर देखील पाहतोय. भाजपाचे आमदार राजेश पवार यांनीच या मतदाराला या मंगल कार्यालयात डांबून ठेवलेले आहे. सकाळपासून हे मतदार या ठिकाणी अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर जाऊ देण्यात आलं नव्हतं. त्यांच्या येतात पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आपल्या होत नागरिक आहेत ते काय सांगाल? एक मिनिट, काय सांगाल कोण या ठिकाणी डांबून ठेवलं होतं? काय काय प्रकार आहे? राजेश पवारने दाबून ठेवलं होतं आम्हाला. काय म्हणलं होतं? आहे की नाही इथं पैसे वाटणार आहेत आहे की नाही इथं आहे की नाही तुम्ही यावं. अच्छा, दुसरे काय महिला आहेत मला सांगा. पासून परेशान आम्ही फिरून पण पैसे देत नाहीत. एक चिठ्ठ्या घेऊन आल्या त्याच्या मागे फिरायला पण थोडे घेऊन आले पळून चालेत. कोणतं कुठे ठेवलं तुम्हाला? आम्हाला मंगल कार्यामध्ये पळून ठेवलं. किती जण होते काय? 1001 माणूस होतो. अच्छा, काय सांगाल? तुम्ही होते का इथं? कोण ठेवलं होतं इथं डांबून? काय सांगाल? दुसरे काही नागरिक आहेत आपल्या सोबत, काही महिला देखील आहेत, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सकाळपासून या मतदारांना या ठिकाणी अशा पद्धतीने डांबून ठेवण्यात आलेलं होतं. एकंदरीत पाहिलं तर मंगल कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. मतदाराला पत्रकार आल्यानंतर साम टीव्ही या ठिकाणी आली आणि या साम टीव्हीने या ठिकाणी मंगल कार्यालयाचं गेट उघडलं आणि संपूर्ण मतदार जे आहेत ते अशा पद्धतीने बाहेर आलेले आहेत. कोण तुम्हाला इथं डांबून ठेवलं होतं? कोण डांबून ठेवलं होतं इथं? बीजेपी. भाजपाच्या आमदाराने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मतदाराला डांबून ठेवलेला असा आरोप याने बीजेपी आणि मतदान करणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे.